वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण रेशनच्या तांदळापासून खुसखुशीत अशी एक रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी तशी साधी सोपीच आहे। ही चकली एवढी परफेक्ट आणि क्रिस्पी आहे ना, पण त्यात एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे, तो मी सर्वात शेवटी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमची चकली अजिबात फसणार नाही, तेलकट होणार नाही, अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी तुमची चकली होणार आहे। तर मैत्रिणींनो, तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। मी इथे 1 कप आहे ना फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत। या फुटाण्याच्या डाळ्या आहेत ना, तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होऊन जातील। या डाळ्या आहेत ना, आता आपण मिक्सरमधून बारीक अशा दळून घ्यायच्या। मिक्सरमधून बारीक ह्याची एकदम बारीक अशी पावडर करायची। हे बघा, अशा रीतीने आहे ना बारीक अशी दळून घ्यायची, अशी पावडर झाली पाहिजे ह्याची। आता आपण आहे ना त्याला चाळून घेऊया। असं चाळणीत टाकायचं आणि व्यवस्थित असं चाळून घेऊया। ह्याच्या आतमध्ये जो काही जाडा भरडा कचरा असतो तो आपल्याला घ्यायचा नाही, तो टाकून द्यायचा। मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा, हा जाडा भरडा कचरा आहे ना, हा आपल्याला घ्यायचा नाहीये, हा टाकून द्यायचा। मी ह्या कपाने आहे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हा 1 कप आहे ना, ह्या कपाच्याच मापाने मी सर्व सामग्री घेणार आहे। तुमच्या जो जे कोणतेही कप असतील त्या एकच कपाने मेजरमेंट। आता पीठ सुद्धा आपण चाळून घेऊया। पीठ बघू शकता कसं मम्मी चाळते। पीठ चाळल्यामुळे ना त्याच्यात जो काही जाडा भरडा असा भरड असते, ही भरड, हे बघा, ही जी भरड असते ना, ही टाकून द्यायची, ही आपल्याला वापरायची नाहीये। इथे मी सुके मसाले घेतलेले आहेत। 2.5 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा मीठ, चिमूटभर हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर आहे। हे सुके मसाले ह्याच्यात आपण टाकून घ्यायचे। 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि 2 चमचे मोठे ओवा घेतलेला आहे। ओवा आपण हातावर चुरून टाकणार आहोत। ओवा असा हातावर चुरून टाकला ना की स्वाद खूप छान येतो। हे बघा, असा हातावर चुरून चुरून व्यवस्थित त्याला टाकायचं। आता हे सुके मसाले आहेत ना, अगोदर आपण असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मसाले मिक्स करून झालेले आहेत। आता इथं गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता त्यात 4 चमचे तेल टाकत आहे माझी मम्मी। ह्या चमच्याच्या ह्याने आहे ना मी 4 चमचे तेल गरम करायला ठेवत आहे। हे 4 चमचे तेल चांगलं कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं। हे असं तेल गरम होईपर्यंत, हे बघा, असा धूर येईपर्यंत आहे ना, मी जवळून दाखवते तेल किती गरम झालेले आहे। धूर येईपर्यंत तेल गरम करायचं। हे आपण आता ह्या पिठावर टाकून घ्यायचं। तेल गरम असल्यामुळे ना सुरुवातीला चमच्याने हलवून घ्यायचं व्यवस्थित। मी गॅसवर एक टोप ठेवलेलं आहे, त्याच्यात ह्या कपाने 3 कप पाणी गरम करायला ठेवते। असं 3 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी नंतर किती लागणार आहे ते मी सर्वात शेवटी तुम्हाला सांगणार आहे, पण मी 3 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी मस्तपैकी आता गरम करून घ्यायचं, कडकडीत गरम करायचं पाणी। पाणी गरम होतंय, हे आपण तेल पिठात टाकलेलं ना, ते असं पिठाला व्यवस्थित, अगदी व्यवस्थितरित्या 5 मिनिटं तरी असं व्यवस्थित चोळून घ्यायचं, कारण तेल आणि पीठ एकजीव व्हायला पाहिजे। हे बघा, मी तुम्हाला जसं व्हिडिओ दाखवते ना मैत्रिणींनो, असं पीठ आहे ना, हे बघा, असं व्यवस्थित पूर्ण
तेल पिठाला चोळून झालेलं आहे. अशी आपण मूठ बांधायची. मूठ बांधल्या गेली तर आपलं तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे. आणि अशी फोडली तर फुटली गेली पाहिजे. हे बघा, मी परत दाखवते तुम्हाला. अशी व्हायला पाहिजे. अशी मूठ बांधल्या गेली पाहिजे, म्हणजे आपलं तेल अगदी योग्य आहे. आता इथं आपण जे मगाशी पाणी गरम करायला ठेवलेलं ते इथं मस्तपैकी उकळलं आहे. आता हे आपण या पिठावर टाकणार आहोत. तर चला बघूया. हा 1 कप सुरुवातीला टाकायचा आणि हा दुसरा कप. त्यात पाणी टाकल्यामुळे ना हे खूप गरम आहे, त्यामुळं चमच्याच्या साह्याने ह्याला सुरुवातीला हलवायचं. हे बघा, पीठ पण गरम झालेलं आहे एकदम, कारण पाणी उकळतं पाणी होतं ना. आता एक झाकण घेऊन आहे ना 1-2 मिनिटं ह्याला असं झाकून ठेवायचं, म्हणजे ह्याच्या आतल्या आत वाफ होईल. अशा रीतीने ह्याला 2 मिनिटं झाकून ठेवायचं. हे बघा, अशी वाफ बसते ना. हे बघा, अशी वाफ बसली की आपली चकली अगदी खुसखुशीत अशी होणार आहे. आता हे सर्व पीठ आहे ना आपण मळून घेऊया. मैत्रिणींनो, तुमचा आवडता पदार्थ कोणता मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला चहा बरोबर खायला गोड आवडतं का तिखट आवडतं मला सांगा कमेंट्स मध्ये नक्की. आणि असेच नवनवीन पदार्थ मी आणत राहते. आपण सुरुवातीला 2 कप पाणी टाकलेलं, त्यातलं आता हे 1 कप पाणी राहिलेलं आहे. हे बघा, हे 1 कप पाणी राहिलेलं आहे. हे लागेल तसं आपण वापरणार आहोत. मी शेवटी सांगते मला किती पाणी लागलंय ते. हे बघा, असा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. पीठ किती घट्ट आहे ते बघा. असं व्यवस्थित असं घट्ट असं पीठ मळायचं. आपण घेतलेलं ना 3 कप पाणी, त्यापैकी हे एवढं पाणी राहिलेलं आहे. पाण्याचं प्रमाण थोडं कमी अधिक लागू शकतं तुम्हाला. हे उरलेलं पाणी आहे ना आपण जेव्हा चकल्या करू त्यावेळेस असं हाताला लावून थोडंसं चोळून पीठ मळून घ्यायचंय. त्यावेळेस आपण वापरणार आहोत. हे पाणी पूर्ण लागणार आहे आपल्याला. तुम्हाला पुढे कोणती रेसिपी बघायला आवडेल मैत्रिणींनो कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुढची रेसिपी तुमच्या डिमांडवर. काय #पायल्स अमेझिंग ब्लॉग. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. पीठ आहे ना व्यवस्थित, हे बघा एवढं नरम पीठ झालेलं आहे. आता आपण एक सोऱ्या घ्यायचा, त्याला आतून असं तेल लावून घ्यायचं. तेल लावलं ना की चकली पटापट आपली सुटते. चकली करायची चकती असते ना, हे काटेरी बाजू आतल्या साईडला पाहिजे. हे बघा, ह्याला पण आहे ना आपण असं तेल लावून घेऊया. सोऱ्याला तेल लागलेलं असलं की चकली अगदी व्यवस्थितरित्या करता येते. हे बघा, आणि बाहेर पडते. आता आपण आहे ना ह्यातनं एक गोळा घेऊया. हा एवढा गोळा घ्यायचा. ह्याला आपण जे हे सुरुवातीला पाणी ठेवलेलं आहे ना, हा असा पाण्याचा हात लावायचा. अगदी फक्त बुडवून घ्यायचं पाण्यात हात आणि असं मळून घ्यायचं पुन्हा एकदा. हे मळते ना तोपर्यंत मी गॅसवर आहे ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे. असा लांब आकार करून घ्यायचा सिलेंडरच्या आकाराचा. तो असा सोऱ्यात टाकायचा. तुटक नाही टाकायचं, अखंड पीठ टाकायचं, म्हणजे आपल्या चकल्या व्यवस्थित करता येतील. आता आपण आहे ना सर्व चकल्या अशा करून घ्यायच्या.
आपल्याला जेवढ्या आकाराची हवी तेवढ्या आकाराची आपण चकली करून घ्यायची. खाली चकल्या पाडून होत आहेत तोपर्यंत तेल चांगलं गरम होतं आपलं. तेल गरम झालंय का आपण बघूया. नवलादेवी चांग बोला. तेल छान मस्तपैकी गरम झालेलं आहे. आता आपण ह्या चकल्या ह्याच्यात सोडून घ्यायच्या. चकल्यांची जास्त गर्दी करायची नाही, नाही तर चकल्या एकमेकांना चिपकतात आणि तुटण्याची शक्यता असते. चकली लगेच उलटी नाही करायची. जोपर्यंत ती आहे ना असं कडक जाणवत नाही चमच्याला तोपर्यंत आहे ना तिला उलटी नाही करायची. हे बघा, एक बाजू चांगली झाली की दुसरी बाजू होईपर्यंत थांबायचं. कारण हा फेस आहे ना हा कमी होतो. चकली पूर्ण झाली की चकली तळाला जाऊन बसते. मी दाखवते तुम्हाला. चकली आता बघा कशी तळाला जाऊन बसेल. हे बघा, असे बुडबुडे कमी झाले की आपली चकली खाली जाते. सुरुवातीला टाकली त्यावेळेस किती बुडबुडे होते, आता बुडबुडे कमी झालेले आहेत. आता आपली चकली आपण काढून घ्यायची. मी एका साईडला आहे ना एक चाळण घेतलेली आहे आणि खाली एक टोप ठेवलेलं आहे. बघा, टोपावर चाळण ठेवली ना की आपण ही चकली आता काढू ना तर त्यातलं एक्स्ट्राचं तेल जे पण असेल ते खाली टोपात पडेल. हे बघा, हे अशी ठेवून घ्यायची. म्हणजे जे पण ह्याचं एक्स्ट्राचं तेल असेल ते खाली टोपात गळून येईल. आता तुम्हाला इथं दिसतच असेल. हे बघा, आता अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व चकल्या करून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत. मी तुम्हाला चकली दाखवते किती खुसखुशीत झालेली आहे. हे बघा, आवाज ऐकू शकता तुम्ही, किती खुसखुशीत झालेली आहे. अशी चकली खायला किती मस्त मजा येईल. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.